खानदेशातील सर्वात उत्तम अशी उत्कृष्ट अशी भाजी आज आपण तयार केलेली आहे, जी करायला एकदम अशी सोपी आहे, पण खायला म्हणजे खूप पौष्टिक आहे। तर तुम्हाला जर ही भाजी भेटली ना तर तुम्ही नक्की तयार करा आणि खा। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला खानदेशात केली जाणारी सर्वात उत्कृष्ट अशी भाजी करायची आहे, ती म्हणजे पोकळ्याची भाजी। ही भाजी पौष्टिक सुद्धा तेवढीच आहे। डिलिव्हरी झालेल्या बाईला सुद्धा याचं पाणी असं पातळ भाजी करून खायला देतात भाकरीसोबत, आणि करायला एकदम साधी सिंपल अशी रेसिपी आहे। तर चला लगेच तयारी करू आपण। तर बघा, ही पोकळ्याची भाजी घेतलेली आहे मी। पोकळ्याची भाजी ही लाल माठाच्या भाजीसारखीच राहते, हिची दांडी नाशी गुलाबी राहते। तर आता हिला निवडायची कशी, तर बघा, असा पाला घ्यायचा। असा पहिले खराब पाले पूर्ण बघून घ्यायचे, खराब पूर्ण काढून टाकायचा आहे, आणि जो चांगला पाला आहे तोच घ्यायचा। आणि याची दांडी सुद्धा घेतली जाते बघा, जिथपर्यंत आपल्याला कोवळी वाटली ना दांडी, तिथपर्यंत ही दांडी सुद्धा घ्यायची असते। आणि त्या बघा अशा शिरा निघतात त्या दांडीच्या, तर त्या काढून टाकायच्या आहेत। ही एकदम अशी कोवळी भाजी आहे, त्याच्यामुळे याच्या जास्त शिरा निघत नाही आहे। जर अशी मोठी भाजी असली ना दांडीची, मोठ्या दांडीची जाड अशी, तर तिच्या छान शिरा निघतात, पण ही छान अशी कोवळी भाजी आहे, तर हिला जास्त म्हणजे अशा शिरा निघणार नाही। आता हे बघा, तरी अशी निघाली, असं काढून टाकायचं आहे आपल्याला। आणि दांड्यासुद्धा वापरायच्या आहेत, दांडींमध्ये पण खरं म्हणजे जीवनसत्व असतं या भाजीचं। तर ही भाजी आहे ना खूप म्हणजे लांबून आणलेली आहे गावाकडनं। आम्ही जरा लांब राहतो ना इकडे पालघर जिल्ह्यामध्ये, तर आणता थोडीशी म्हणजे कशी खराब झालेली आहे ना, अशी कोंबून आणलेली, तर मग थोडीशी खराबच होते। तर त्याच्यासाठी मी तिला व्यवस्थित अशी निवडून घेत आहे। तर मी आधीच थोडीशी भाजी निवडून ठेवलेली होती, ती तुम्हाला दाखवण्यासाठी राहू दिली होती। तर बघा, अशी या पद्धतीने काड्यासहित अशी भाजी निवडून घेतलेली आहे। तर या भाजीला आता आपल्याला स्वच्छ धुवून काढायचं आहे। भरपूर असं पाणी घालायचं आणि वरच्यावरती असं काढायचं, असं पाणी नितरवायचं नाही, असं वरच्यावर काढायचं, म्हणजे तिला जे मातीचे कण वगैरे लागलेले असतात ना, ते खालच्या खाली राहतात। भाजी व्यवस्थित 2 पाण्याने धुवून घेतली, आणि आता स्वच्छ पाणी असं झालेलं आहे। आता ही वरच्यावरती आपण काढून घेऊ। तर या भाजीला आहे ना मसाले काही जास्त लागत नाही, तर मी फक्त 2-3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। तिखट नाही म्हणून एवढ्या घेतलेल्या आहेत। 3-4 लसूणच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत, जिरं फोडणीसाठी, आणि हळद आहे घेतलेली, आणि 1 पाव चम्मच फक्त गरम मसाला घेतलेला आहे। आणि दाण्याचं कूट आपल्याला जर टाकायचं असलं तर टाकायचं, नाही टाकलं तरी चालतं। मी घेतलेलं आहे थोडंसं। कढई ठेवलेली आहे गॅसवर, कढई गरम झालेली आहे। आता तेल टाकून घेऊ। तेल गरम झालेलं आहे, आता जिरं टाकून घ्यायचं आहे, लसूण टाकून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये मोहरी टाकायची नाही, मोहरी म्हणजे बरोबर नाही लागत पालेभाज्यांमध्ये, फक्त अशी जिऱ्याची आणि लसणाची फोडणी द्यायची। तर आता मिरची बारीक केलेली आपण टाकून घेऊ। मी इथे हिरवी मिरची वापरलेली आहे, तुम्ही सुकी लाल मिरची सुद्धा वापरू शकतात, असे तुकडे करून। मिरची आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे। मिरची बघा छान अशी परतली गेलेली आहे, थोडेसे डाग येईपर्यंत, जास्त पण नाही अशी एकदम करपवायची। तर आता याच्यामध्ये आपण गरम मसाला आणि हळद घालून घेऊ। अगदी 5-6 सेकंद परतवून घ्यायचं, आणि लगेच त्याच्यामध्ये ही धुतलेली भाजी टाकून घ्यायची आहे। तर व्यवस्थित अशी भाजी परतवून घेतली, आणि जर समजा तुम्हाला आता सुकी भाजी करायची असली ना, तर याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार, आणि झाकण ठेवून पाणी न घालताच ही करून घ्यायची, म्हणजे एकदम छान अशी सुकी भाजी तयार होते। तर मला थोडंसं असा रस्सा करायचा आहे या भाजीचा, तर त्याच्यामुळे मी पाणी घालणार आहे थोडं। तर त्याच्या आधी आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेऊ। तर एवढं नाही घालणार आहे मी, अगदी 2 चम्मच घालणार आहे। सोबत थोडंसं परतवून घेऊ 1-अर्धा मिनिट।
तर थोडंसं परतवून घेतलं, कारण आपण दाणे कसे भाजून आणि मगच कूट केलेलं होतं, त्याच्यामुळे जास्त कूट असं परतवण्याची गरज नव्हती. तर आता पाणी घालून घ्यायचं आहे. तर गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे किती भाजी करायची आहे त्या अंदाजाने. आणि पाणीसुद्धा म्हणजे एकदम जास्तीचं असं घालायचं नाही, कारण त्या भाजीला सुद्धा म्हणजे अंगाचं पाणी असतं ना, तर ती बरोबर अशी शिजते. आणि ही भाजी एकदम छान अशी कोवळी काढीची होती, त्याच्यामुळे शिजायला पण काही वेळ लागणार नाही. तर मी असं थोडंसं पाणी घालून घेतलं. आणि आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. भाजीला बघा छान उकळी आलेली आहे. अशीच मोठ्या गॅसवर एक उकळी काढायची आणि नंतर मीडियम गॅस करून द्यायचा आणि 5-6 मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे. तर झालेली आहे आपली 5-6 मिनटानंतर अशी छान भाजी झालेली आहे. तर आता आपण वरून मस्त अशी कोथिंबीर घालून घेऊ. भरपूर कोथिंबीर घालायची म्हणजे छान लागते भाजी. तर थोडीशी मिक्स करून घेऊ कोथिंबीर घातल्यानंतर. तर बघा खूप छान अशी भाजी झालेली आहे आपली तयार. तर लगेच गरम गरम मस्त खायला घ्यायची. तयार आहे आपली मस्त अशी साधी सिंपल पद्धतीने केलेली पोकळ्याची भाजी. ही भाजी आहे ना, तर डिलिव्हरी झालेल्या बाईसाठी जर केली ना, तर खूप अशी पौष्टिक भाजी असते ही. तुम्हाला ही साधी सिंपल अशी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.